तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये बदलापूरमधला सिनियर कॅबिन क्रू हा अशा पदावरती काम करत असलेला दीपक पाठक तो देखील होता। आणि मी सध्या उभा आहे त्याच्या सोसायटीच्या परिसरात आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सोसायटीचे मेंबर जे आहेत ते आज एकत्र या ठिकाणी आलेले आहेत। नेमकं दीपकचा कसा स्वभाव होता, कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर तो राहायचा आणि त्याचबरोबर त्यांना शेवटचा कॉल कसा आला आणि यांना माहिती कशी मिळाली हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या सोसायटीमधले त्याचे शेजारी जे आहेत त्यांच्या मित्र जे आहेत त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल की तुम्ही किती वर्षापासून या इमारतीमध्ये राहता आणि दीपकला तुम्ही कशी ओळखता? आमची ओळख आम्हाला येऊन 22 वर्ष झाली। 22 वर्षापासून मी एकत्र पहिलं असं नातं आहे, जवळचं नातं, एक भाऊ बंधीचं नातं आमचं बनलेलं। खूप चांगला मुलगा होता, खूप चांगला सगळ्यांना बोलून मिसळून राहणारा माणूस होता। काय त्याला नेमकं छंद होते, त्याचं जे स्वप्न होतं काय? त्याचं स्वप्न होतं की त्याला कॅबिन क्रू व्हायचं। त्यासाठी तो खूप स्ट्रगल करायचा, खूप अभ्यास केला, दिवस रात्र केलं त्यांनी। त्यामुळे त्यांनी ते हे स्टेट अचीव केलं त्यांनी की त्याला झालं ते कॅबिन क्रू। नेमकं आता त्याला काय काय छंद होते, कशा त्याला डान्सिंगची आवड होती, बोलायची आवड होती, म्हणजे ऑलराऊंडर होता तो, त्याला सगळ्या गोष्टीची आवड होती। आणि त्यांनी तो सगळं करून म्हणजे एवढं सांभाळून पण तो डान्सेस करायचा। तू त्याच्यावर किती वर्षापासून तिला ओळखायचं आणि त्याच्यामधले हॉबीज काय, म्हणजे अशी कुठली एक घटना आहे की ज्याच्याविषयी तुमच्याशी त्यांनी अनेक वेळा चर्चा केली? त्याला डान्सची खूप आवड होती। आम्ही एकत्र येऊन 22 वर्ष झाली, लहानपणापासून एकत्र मोठे झाले। त्याला पहिल्यापासून डान्सची आवड होती, परत लोकांशी बोलून मिसळून सगळ्यांशी इकडून बोलून मिसळून राहायचा तो। खूप चांगला आणि खूप चांगली व्यक्ती होती, लोक सगळे त्याला ओळखायचे की स्वतःहून आवाज देऊन स्वतःहून बोलून तो करायचा गोष्टी। घरामध्ये कोण कोण राहतात आणि त्याचं लग्न वगैरे झालं? हो, 3 वर्षात त्याचं लग्न झालेलं। घरामध्ये आई वडील हे दोघं, म्हणजे तो टोटल 4 जण होता। सध्या तरी तो कामाच्या शिफ्टिंगसाठी तो मुंबईला शिफ्ट होता, घाटकोपरला। सध्या तुम्हाला कधी माहिती पडलं, काय माहिती पडलं आणि आताची काय परिस्थिती? सध्या मला समजलं की काल दुपारी 3 वाजता तो सोशल मीडियावर फेसबुकवर ज्यावेळी जातो त्यावेळी तो अपडेट करतो की या फ्लाईट मी जाणार आहे। त्यावेळेला लोकांना समजलं की हा तो फ्लाईटमध्ये आहे, तेव्हा लोकांना समजलं, अपडेट केलं। आता त्यांचे आई वडील, 2 बहिणी त्या अहमदाबादला गेल्या आहेत। त्यांना सांगितलं 72 आवर्समध्ये पुढचं सांगणार काय असेल ते। तुम्ही त्यांच्याबरोबर असतात, काय नेमकं तुम्हाला काय माहिती मिळाली आहे? तुम्ही या ठिकाणी आले? मी या परिसरातील नगरसेवक आहे, त्यांचा मुलगा आहे सौ प्रमिला नरहरी पाटील आणि नरहरी कृष्ण पाटील। पाठक काकांशी आमचे खूप घरचे संबंध आहेत, नेहमी भेट होत असते त्यांची। काल ही जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि संपूर्ण त्यांचा परिवार, त्यांच्या कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवासी दुःखद वातावरणात आहे तिथे। आणि रात्री 1 वाजता ही फॅमिली इकडनं निघाली आणि त्यांना आमदार साहेबांनी सुद्धा काल इथे व्हिजिट दिली। त्यांना गुजरातमध्ये कोणतीही मदत लागल्यास त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे। त्यांची पूर्ण फॅमिली 1 वाजता इकडनं रवाना झाली आहे। त्यांना 3 वाजता एअर इंडियातर्फे बोलवण्यात आलेलं होतं आणि 5ची फ्लाईट बसून ते तिथे पोचलेले आहेत सकाळी। आणि सकाळीच माझी आणि त्यांच्या भाऊजींची चर्चा झाली, तर त्यांना अजून कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन देण्यात आलेलं नाही एअर इंडियातर्फे। तर त्यांच्या DNA टेस्टिंगसाठी त्याच्या बहिणी, दोन्ही मोठ्या बहिणी तिथे पोचलेल्या आहेत आणि त्यांचे भाऊजी। तर त्यांना असं सांगण्यात आलं आहे की पुढच्या 72 तासातच तुम्हाला आम्ही कन्फर्मेशन जे काय ते मिळेल। तोपर्यंत या परिसरातील रहिवासी सगळे एकच अपेक्षा व्यक्त करत आहेत, देवाकडे प्रार्थना करतात की काहीतरी चांगली बातमी येऊ दे, त्याचीच वाट पाहतात। आणि त्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागेल तर त्यासाठी हे रहिवासी असू द्या, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून असू द्या, घरातले मेंबर्स असतील, त्यानंतर नातेवाईक असतील, सगळे त्यांच्या पाठीमागे आहोत। आता तुम्ही सांगा की नेमकं तुमचं आतापर्यंत तो कसा त्याचा नेचर होता, कशा प्रकारे तुमचा अनुभव होता आणि काय होतं? सर, त्यांचा अनुभव त्या मुलाचा म्हणजे मी तर म्हणतो ना, कोणी ओळखी असतो अनोळखी असतो, प्रत्येकाला तो हात करायचा, प्रत्येकाला कॉन्टॅक्टमध्ये असायचा। लहान मुलांपासून ते मोठ्यांपासून आता ह्या दादाने तुम्हाला सांगितलंच, कोणी बाहेरचा कुठलाही हे असलं तरी हात करणं आणि त्याच्याच फंडा होता। पण तो आताच्या परिस्थितीला त्याची परिस्थिती अशी होती, 3 वाजता जाणार, कधी 2:30 वाजता येण्या जाण्याचा त्याचा टायमिंग नाही। त्यामुळे 2-4 महिन्यामध्ये 4-5 महिन्यामध्ये आमच्याशी तो संपर्कात नाही। परंतु आम्हाला ही जेव्हा काल बातमी कळली तरी पण मी घरात पण सांगितलं, अजून जरी कळलं तरी कुठे सांगू नका। जोपर्यंत कसं असतं, आता हे जसं म्हणाले की जोपर्यंत ऑफिशियल आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण 4 लोकांना सांगणं पण चुकीचं आहे। पण जेव्हा आम्ही घरी गेलो आणि सगळे नगरसेवक,
आमदार साहेब सगळे आले तेव्हा आम्ही संपर्कात गेलो, तरी पण पक्की बातमी अशी कळली नाही की जोपर्यंत आज आत्ता यांनी पण दादांनी सांगितलं की जोपर्यंत ऑफिशियल आपल्याला कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपण काहीच निर्णय घेऊ शकतो. परंतु त्यांना जी काही मदत लागेल, जे काय त्यांच्या ह्याला, हे आमचे आमदार साहेब, नगरसेवक सगळे आहेत आणि त्यांच्यावर आम्हीही सगळे कॉम्प्लेक्सचे रहिवासी म्हणून त्यांचे बांधव म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी रात्रभरपासून सकाळपासून आम्ही त्यांच्याबरोबरच आहे. तुमच्या घरच्यांशी तुमचं काय बोलणं झालेलं का? शेवटी त्यांनी कधी फोन केलेला, काय फोन केला आणि तो घरच्यांबरोबर कसा बोलला? मी म्हणतो सर, तो घरच्यांच्या फक्त कॉन्टॅक्टमध्ये निघताना गुड मॉर्निंग वगैरे सांगता, बाकी आमची राहण्याचं आणि त्यांचं प्रोसिजर वेगळं, त्यामुळे आमच्या संपर्कात कामावर जाण्या येण्यामध्ये नसा. पण जेव्हा तो भेटेल तेव्हा तो हात करणं, काका नमस्कार, काका, हा त्याचा स्वभाव असतो. आम्ही असं नाही की तुम्ही बघितलंच पाहिजे असं, पण तो हात मारून हे करायचा. पण तो आत्ता 4-5 महिन्यामध्ये त्याची अशी परिस्थिती झाली की त्याला ड्युटीचा प्रय नाही म्हणून तो घाटकोपरला शिफ्टिंगसाठी गेला. पण कधी 3 वाजता जाणार पहाटेला, कधी 8-8 दिवस येणार नाही असं. त्यामुळे संपर्क, त्या अगोदरची ड्युटी होती ती रेग्युलर होती की आम्ही इथल्या इथे होती, पण आता तो आउट ऑफ इंडिया असं व्हायला लागल्यामुळे त्याला टायमिंग नाही. आता घराची काय परिस्थिती आहे? बहिणी कशा गेल्यात आणि घरामध्ये कोण कोण आहेत? आईवडिलांची काय परिस्थिती? आजच्या घडीला त्यांच्या घरामधलं वातावरण साहेब शोकाकुल. आता मी गेलो होतो ना, तो उठला आणि म्हणाला, शरद मी येतो तुझ्यावर खाली. त्यांचे जे नातेवाईक बसले ना ते म्हणाले मी ऑलरेडी कॅमेरामॅनवर आणि यांच्यावर गरम झालो. माझे संपर्क एवढे आहेत ना त्याच्याशी, हे सगळं आता बोलून यांच्यासमोरच आहे मी. सगळं म्हणजे घरच्यासारखंच आहे रिलेशन. परंतु आता परिस्थिती असल्यानंतर त्यांचं आता त्या ह्याच्यामध्ये नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत जाऊ शकणार. आता या दादांनी पण सांगितलं मातोंडकर ते त्या ह्याच्यामध्ये नाही आणि त्यांची पण तब्येत थोडी खालावलेली आहे. त्यांच्या मुली वगैरे सगळ्या तिकडे गेलेल्या आहेत, त्यामुळे ते घरी आहेत आईवडील. ते तुम्ही त्यांच्या शेजारी राहतात, अनेक वर्षापासून तुम्ही त्याला पाहत असेल, कसा त्याचा नेचर होता, कशा पद्धतीने तो सगळ्यांशी संवाद साधायचा? ती पाठक फॅमिली आणि आम्ही विंग आमच्या वेगवेगळ्या आहेत, पण तरी आमचं गाव जवळजवळ आहे येवला तालुक्यामध्ये. त्यांचं नैताळं म्हणून आहे आणि त्याच्या थोडं पुढे अर्धा तासावर आमचं गाव आहे. त्याच्यामुळे आमचे नाशिक जिल्ह्यातले आम्ही कुटुंब, सहकुटुंब असं आमचं जवळचं होतं. काकांचा स्वभाव वगैरे जाताना येता प्रत्येकाशी बोलणार आहे ते. आणि दीपक पण येताना जाताना त्याचं ते ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन येणार, ट्रॅव्हलिंग जाताना जी ती स्टाईल होती त्याची जाण्याची येण्याची, आणि गाडी आली का लगेच गाडीत बसणार, रिक्षा, प्रत्येकाला हाय बाय, एकदम व्यवस्थित होतं. पण आत्ता मात्र त्यांच्या घरातलं वातावरण एकदम सुन्न आहे. त्या काहीच कोणत्याच मनस्थितीत नाही, रडण्याच्या पण मनस्थितीत नाही आहे आणि फार शोकाकुल वातावरण आहे. मी आता काल होतीच त्यांच्याकडे 11 वाजेपर्यंत. ती मिसेस काल तिकडून आली गावावरून, ती 2-4 दिवसासाठी गेलेली होती तिकडे, तर ती काल रात्री आली. तिचे वडील वगैरे नातेवाईक आलेले आहेत. फार त्यांच्याशी काय बोलणं झालं का तुमचं? तिनं पहिले कॉल कोणाला माहिती पडला, कशा पद्धतीनं काय माहिती पडलं? तिला कॉल आल्यानंतर तिने माझ्या सासूबाईंना विचारायला लागली. मग सासूबाईंना, आईला, दीपकच्या आईला, पण त्यांना काही कल्पना नव्हती ह्या गोष्टीची. मग नंतर तिने इकडून तिकडून दुसरीकडून त्यांना समजलं. पण अजून पण त्यांना होप्स आहेत, अजून पण त्यांचं इच्छा दांडगी आहे, जबरदस्त इच्छाशक्ती आहे का आपला मुलगा येणार परत. एकंदरीत अजूनपर्यंत त्यांच्या कंपनीकडनं अधिकृतपणे जाहीर केलं नाही, मात्र कुठंतरी इमारतीमधले रहिवासी असेल, घरचे असेल, त्यांना सगळ्यांना एक आस लागली आहे. कुठंतरी आपल्याला पुन्हा एकदा आशेची किरण आहे, कुठंतरी तो वाचतो आणि आपल्याला गुड न्यूज ऐकायला मिळते का, या आशेने या ठिकाणी सगळेच रहिवासी त्यांच्या घराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.